झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्र सरकारच्या JNURM योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय। JNURM अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे। या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे। मात्र कलमाडी या समितीचे अध्यक्ष झाल्यास राष्ट्रवादीचे खासदार आणि आमदार या समितीत काम करणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे। शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारनं आखलेली महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे JNURM। रस्ते, सार्वजनिक वाहतूक, सांडपाण्याची प्रक्रिया अशा कामांसाठी केंद्र सरकार JNURM अंतर्गत महापालिकांना थेट निधी देतं। पुणे महापालिकेला देखील JNURM अंतर्गत सुमारे 300 कोटींचा निधी दरवर्षी मिळतो। अशा या JNURM योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत स्थानिक खासदार आणि अर्थातच त्यामुळे पुण्याच्या समितीचे अध्यक्ष असतील सुरेश कलमाडी। आणि इथंच वादाची ठिणगी पडली आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या व्यक्तीवरती आर्थिक घोटाळे केले म्हणून त्यांच्यावरती केंद्र सरकारने CBIने गुन्हे दाखल केलेले आहेत, त्या गुन्ह्यांचा अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही। त्यामध्ये त्यांचं निर्दोषत्व हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं नाही। तेव्हा अशा व्यक्तीची अशा समितीवरती नियुक्ती करू नये अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। राष्ट्रवादीच्या या विरोधाला उत्तर द्यायला कोणी कलमाडी समर्थक नाही तर काँग्रेसचे शहराध्यक्ष पुढे आलेत। त्यामुळे या वादात काँग्रेसमधून निलंबित कलमाडींचं शहर काँग्रेसनं अधिकृतरित्या समर्थन केलंय। UPA सरकारचा धोरणात्मक निर्णय हा व्यक्तिसापेक्ष निर्णय नाही। हा निर्णय त्या ठिकाणी पदसिद्ध खासदार अध्यक्ष असल्याचा निर्णय आणि त्यामुळे अशा निर्णयांना विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं स्पष्ट मला या ठिकाणी म्हणावं लागतं। राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळ्यात कलमाडींवरील खटला प्रलंबित असल्याचं सांगत राष्ट्रवादीनं कलमाडींच्या अध्यक्षपदाला विरोध केलाय। खरं कारण मात्र वेगळंच असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे। ती म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघाचा काही भाग महापालिका हद्दीत येतो। त्यामुळे सुळे यांना हे अध्यक्षपद मिळावं यासाठी राष्ट्रवादीचा हा कांगावा असल्याचं बोललं जात आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।